नमस्कार. आजचा व्हिडिओ कुठलाही कॉन्टेंटचा व्हिडिओ नसणार आहे. म्हणजे नेहमी आपण काही ना काहीतरी कॉन्टेंट घेऊन येतो. कुठल्यातरी विषयावरती आपण एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ किंवा एक नॉर्मल व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. बट आजचा व्हिडिओ जो आहे ना, तर त्याच्यामध्ये आत्तापर्यंतचा आपला यूट्यूबमधला एक्सपिरियन्स, म्हणजे यूट्यूबच्या व्हिडिओज करताना कुठे कुठे आपल्याला अडथळे निर्माण झाले किंवा कुठे कुठे आपण अनुभव घेतलेत, तर तो सांगणारा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. आणि त्याचबरोबर थोडा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे, कारण आपले 5,000 फॅमिली मेंबर्स आहेत आणि त्याच्यामध्ये बहुतेकशे मला आहेत ना असे फेस टू फेस भेटतात, काही जण DM करतात त्यांना मग यूट्यूबबद्दल किंवा सोशल मीडियाबद्दल काही प्रश्न असतील. सो ओव्हरऑल त्या रिलेटेड आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. सो व्हिडिओवरती बनून राहा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शुभम साखरकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. यूट्यूबमध्ये यायचं कारण म्हणजे एकदम इंटरेस्टिंग आणि जोकिंग पण आहे. म्हणजे विषय असा की मला त्या नेमकं एक्झॅक्ट साल आठवत नाही, बट मी 11वी-12वीला होतोच आहे त्यावेळेचा सीन आहे. म्हणजे आमचा एक डान्स ग्रुप होता. डान्स ग्रुपमध्ये काही इश्यूज झाले, त्याच्यामुळे मग मी डान्स ग्रुप सोडला. सो माझ्याबरोबर माझ्या 2-3 मित्रांनी पण डान्स ग्रुप सोडला. सो मग म्हटलेलं की परत पुढे काय करायचं, कारण तो काय एज आपला कमवायचा नव्हता, माझ्या मस्तीचा होता. पण चला, माझ्या मस्ती करताना काहीतरी एंटरटेनमेंट. तर मग डोक्यात आयडिया आली की यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे टाकूया. आणि 2-4 मराठी चॅनल बघितलेले होते की ह्यांच्या रेफरन्सने आपण काहीतरी करूया. आणि तशा रिलेटेड मग आम्ही शिव्यांच्या व्हिडिओ चालू केलेले. म्हणजे शिव्या वगैरे व्हिडिओमध्ये आणि असे काहीतरी सिरीज आहेत. आणि जवळजवळ 3 सिरीज मी बनवल्या होत्या आमदार सिरीजच्या, आणि 2 पुढे मी फक्त लिहून ठेवल्या होत्या. आणि त्यांना चांगला रिस्पॉन्स वगैरे भेटत होता. म्हणजे त्यावेळेला जर कंटिन्युटी असती त्या कॉमेडी चॅनलला, तर आज वाटते मला एकट्याला काय करायला लागलं नसतं, ग्रुप न्यूज गेलो असो आम्ही. बट तिथे पण नंतर कंटाळा. नंतर मग कोरोना आला. कोरोनाच्या नंतर प्रत्येकजण घरात, मग प्रत्येकाचा मूड वगैरे स्पॉईल, सगळ्या गोष्टीमुळे तो बंद पडला. आणि त्याच वेळेला माझ्या त्या लिंक्स मी शेअर करायचो. सो माझी 11वीतली मैत्रीण होती, तर तिला मी अशीच लिंक शेअर करता करता तिने मला सजेस्ट केलं की तू व्लॉगिंग स्टार्ट कर. सो व्लॉगिंग कॉन्सेप्ट त्यावेळेला माझ्यासाठी नवीन होती. बट मला तिने रेफरन्स दिला. आपण इंग्लिशच्या सिलेबसमध्ये आपल्याला टुरिस्ट लिफलेटचा एक कुठेतरी एक धडा असतो. सो त्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय करायचं हे तिथून रेफरन्स घेऊन मी व्लॉगिंग स्टार्ट केली. आणि सुरुवातीपासून जर तुम्ही व्हिडिओ बघाल तर आपल्याला नॉलेज नव्हतं की एक्झॅक्ट बोलायचं कसं वगैरे. आणि हळूहळू जसा एक्सपिरियन्स आला तसं मग पुढे आपण यूट्यूबमध्ये बऱ्यापैकी बोलायला लागलो प्रॉपर पब्लिकशी किंवा आपल्या फॅमिलीशी. सो असं होतं मेन यूट्यूबची जर्नी स्टार्ट करायचं रिझन. तर सुरुवातीला मी एक माझ्याकडे MI Note 6 Proचा मोबाईल होता. म्हणजे मी 10वी-12वीच्याच टायमिंगमध्ये घेतला आहे. म्हणजे पहिले जे आम्ही व्हिडिओज करायचो त्या 1500Dवर करायचो. कॅननचा 1500D कॅमेरा होता, जो त्यावेळेला नवीन आला होता. आणि त्यावेळेला कॅमेऱ्यातलं नॉलेज नाही, फक्त असंच आपला टाईमपाससाठी कॅमेरा घेतलेला होता. आणि त्यावरती कॉमेडी व्हिडिओज करता नंतर मग जे आम्ही यूट्यूबला शिफ्ट झालो, तर मग एक साधारण 2-3 व्हिडिओज यूट्यूबचे त्याच्यावरती आहेत. आणि हळूहळू मग नंतर मोबाईलवर शिफ्ट झालो मी. म्हणजे पहिला मोबाईल माझ्याकडे जो यूट्यूबसाठीचा, तो म्हणजे MI Note 6 Proचा. तो चालला जवळजवळ वर्षभर चालला. वर्षभरात काय एक 20, 30, 25, 40 एक व्हिडिओ झाले असतील त्याच्यावर. तो बंद पडला. म्हणून नंतर मग आय थिंक मला वाटतं मी Note 10 Pro Max घेतला. म्हणजे MIचा Note 10 Pro, का Note 10 अशी काहीतरी त्यांची सिरीज होती MIची, तो घेतला. तो थोडे दिवस चालला. मग परत वाटलं काय की आता क्वालिटीची गरज आहे. आणि बाय प्रोफेशन मी फोटोग्राफीच करायचो. पण पहिला असा होता की मी भाडण कॅमेरा वगैरे आणायचो किंवा तेवढ्या ॲक्सेसरीज नव्हत्यात माझ्याकडे, किंवा मला स्वतःला असं वाटत नव्हतं की बाबा ह्याच्यामध्ये फोटोग्राफीमध्ये काय आपलं करिअर होईल. पण मला फोटोग्राफरच बनायचं होतं बाय प्रोफेशन. सो त्यावेळेला मग म्हटलं चला कॅमेरा घेऊया. कॅमेरा घेतला एक मिररलेस, आणि त्याच्यावरती फोटोग्राफी करता त्याच कॅमेऱ्याचा वापर मी यूट्यूबमध्ये करायला लागलो. सो मग त्या व्हिडिओज वगैरे बनवायला लागलं. यूट्यूबच्या काय व्हिडिओज मग तुम्ही बघत असाल की थोडासा कुठेतरी क्वालिटीमध्ये फरक पडत गेला मोबाईलमुळे नंतर असा. मधल्या पिरियडमध्ये परत नंतर मी मग GoPro पण घेतला होता. GoPro पण घेतला, तो पण असा शौकमध्येच. म्हणजे मला वाटलं होतं की चला काहीतरी चांगल्या व्हिडिओज वगैरे होतील. आणि झाल्या, नाही असं नाही, बऱ्याच GoProवरती सुद्धा आहे ना बऱ्याच व्हिडिओ झाल्या. GoPro घेतला, कॅमेरा घेतला. आता एवढी सगळी एडिटिंग करायला मोबाईल तेवढा हेवी, म्हणजे मोबाईलवरती एडिटिंग प्रॉपर व्हायची पण नाही, आणि मोबाईलवरती करायला गेला ना की कंटाळा पण यायचा. सो म्हणून मग लॅपटॉप पण घेतला. थोड्या दिवसांनी काय झालं की काय जे माझे हे आपले फॅमिली मेंबर्स आहेत किंवा काय माझे मित्र आहेत, ते सांगायला लागले की बाकी सगळं ओके आहे, बट ज्या वेळेला आपण आपल्यामध्ये तो व्हॉईस वापरतो, इंटरव्ह्यू व्हॉईस असेल किंवा कुठला व्हॉईस असेल, तर तो व्हॉईस प्रॉपर
पोचत नाही किंवा त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन पोचत नाही. मग परत विचार केला की चला आता माईकच घेऊया, म्हणून परत मग DJIचा माईक घेतला. आता पण जो तुम्ही व्हॉईस ऐकताय तो त्याच माईकमधला आहे, पण तो माईक घेतला. सो असा सगळा सेटअप उभा केला. बट सांगायचं तात्पर्य काय की मला यूट्यूबमधून काय मिळेल किंवा यूट्यूबमध्ये काहीतरी फायदा आहे किंवा अर्निंग आहे म्हणून ही इन्व्हेस्टमेंट नाही. हे फक्त आपले म्हणतात ना स्वतःचे जिभेचे चोचले किंवा शौक. तर ह्या सगळ्या शौकच्या गोष्टी, म्हणजे मला करायचं असतं ते मी मोबाईलवरच केलं असतं. मला क्वालिटी पाहिजे होती, मला एडिटिंगमध्ये क्वालिटी पाहिजे होती, मला माईकमध्ये क्वालिटी पाहिजे होती, म्हणून मी सगळा हा सेटअप वाढवत गेलो. पण खरा सांगायचं म्हटलं तर यूट्यूबमध्ये एकही रुपयाचं इन्कम नाही. म्हणजे ह्या जर सगळ्या क्वालिटीज आपण त्या विचारानं जर वाढवत असू तर मग जर घेतो आहे आपण तर फक्त शौकसाठी म्हणूनच घ्यायला पाहिजेत, जसं की मी शौकसाठी म्हणून घेतल्या. आता जर बघायला गेला तर यूट्यूब फक्त आत्तापर्यंत 16 ते 20 हजार रुपयेच देऊन बसला आहे. म्हणजे ज्या काय त्यांच्या क्रायटेरियाज आहेत त्याच्या म्हणजे मॉनिटायझेशन नंतरच्या 20-25 हजारमध्येच फक्त यूट्यूबमध्ये फायदा झाला आहे एवढ्या सगळ्या व्हिडिओज टाकून. तर सांगायचं तात्पर्य एवढं की लाखाची इन्व्हेस्टमेंट करून काही फायदा नसतो की तुम्ही ह्या भरोशावर जागाल की भविष्यात यूट्यूब काहीतरी देईल आपल्याला. सो असं काही नसतं. ही सोशल मीडिया आज बघायला गेलात तर वर्ल्ड वॉर होत आहेत, बऱ्याचशा क्रायसिस घडत आहेत आणि ह्याच्यामध्ये कधी सोशल मीडियासुद्धा बंद पडू शकते इंडियामध्ये. टिकटॉक तर तुम्ही बघितलंच, टिकटॉकवरती भले आले, टिकटॉक बंद झालं आणि परत गेले. सो म्हणून सोशल मीडियाच्या जीवावरती कधी राहू नका. आणि माझ्या पप्पांनी मी ज्यावेळेला 10वीला असताना मला एक चांगला धडा दिला. मी एक 2000च्या मोबाईलसाठी फक्त भांडत होतो, दिला पण त्यावेळेला मारलं पण आणि 4 गोष्टी सांगितल्या की भविष्यामध्ये स्वतःच्या जीवावर कुठली गोष्ट घेशील त्यावेळेला तुला कळेल की त्या गोष्टीचं मोल काय असतो. सो म्हणून मी तुम्हाला एवढं सांगेन की जर तुम्ही यूट्यूबमध्ये किंवा ॲज अ क्रिएटर म्हणून कधी प्रयत्न करता एखादी गोष्ट वाढवायचा तर वाढवताना 100 वेळा विचार करा आणि त्यासाठी आईवडिलांशी किंवा आपल्या घरातल्यांशी भांडू नका. मी तर म्हणेन जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये करा. चांगलं असेल तर नक्कीच लोक तुम्हाला प्रतिसाद देतीलच. आणि हे सांगण्याचा उद्देश एवढाच की मला माझे फॅमिली मेंबर्स भेटते आणि ते प्रत्येक वेळेला विचारतात की तुझ्याकडे ॲक्सेसरीज काय आहेत, मग तू कसं सेटअप वगैरे वाढवलं आहेस, त्याचं हे उत्तर. एक्सपिरियन्स बघायला गेलात ना तर एक निगेटिव्ह पण एक्सपिरियन्स आहे आणि एक पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स पण आहे. आणि तो कसा, सुरुवात करतो निगेटिव्हपासून. म्हणजे ज्या वेळेला सुरुवात केली यूट्यूबमध्ये त्यावेळेलाच फॅमिलीतलेच काही मला म्हणायचे अरे काय असं वगैरे काय करतो वगैरे. आता माझी जर फॅमिली बघायला गेला तर 100-150 माणसं फक्त फॅमिलीत आहेत. एखादा व्हिडिओ टाकला आणि प्रत्येकाने शेअर करायचा म्हटला तर 150 शेअरिंग एका टायमिंगला होऊ शकते, जे की माझ्या फॅमिलीकडून झालं नाही. सो माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये किंवा ओव्हरऑल लाईफमध्ये जर मला कोणाचा सपोर्ट असेल ना तर तो म्हणजे मम्मी पप्पांचा, भावाचा, बायकोचा आणि नक्कीच माझा जवळचा मित्र, कारण त्याचं आज नाव मला घ्यावंसं वाटेल, ते म्हणजे अभिषेक गडदे. तुम्हाला माहिती असेल की आता बरेचशे वेळेला आपल्या व्हिडिओजमध्ये नाही, तो त्याच्या कामाला मी माझ्या कामाला, काही मिसअंडरस्टँडिंग आमच्या थोडीशी वाद ठीक आहे. पण जर बघायला गेलात यूट्यूबमध्ये तर ही 5-6 जणं मोजकीच माझी जी जवळची की ह्यांना सांगायची पण गरज नाही की शेअरिंग वगैरे करा. बट एक टायमिंग असा होता की मला फॅमिलीकडनं अपेक्षा होत्या की माझी शेअरिंग करावी. काय रे शेवटी घरातला माणूस आहे, कधीतरी वर आला तर शेवटीला नाव होईल. आणि बघायला गेलात ना जर शुभम साखरकर, शुभमचं नाव मोठं होण्यापेक्षा साखरकर नाव आणणं हे मोठं होण्यासाठीच हा सगळा प्रयत्न. सो भविष्यात ह्यासाठी म्हणून मी प्रयत्न त्यावेळेला करत होतो ज्यावेळेला सुरुवात केली. हा ॲक्च्युअली माझा पहिला एक्सपिरियन्स. दुसरा एक्सपिरियन्स म्हणजे कसा, निगेटिव्हबद्दलच बोलतो सध्या, निगेटिव्ह एक्सपिरियन्सबद्दल. दुसरा एक्सपिरियन्स म्हणजे कसा, आपण ज्या वेळेला यूट्यूबच्या क्षेत्रात किंवा ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणून आपण तयार होत असतो त्यावेळेला आपल्या बरेचसे मित्र आपल्यासोबत येतात जे आपल्याबरोबरच कंटेंट क्रिएट करत असतात. सो असेच काही मित्र ज्यांचे मी नाव आज घेत नाही आणि मला घ्यावीशी पण वाटत नाही टू बी ऑनेस्ट. सो असे काही मित्र की ज्यांना जे आपल्या गुहागरमध्ये होतं तर ते मी दाखवलं. आणि असाच एक चान्स आला की गुहागरमध्ये एक महोत्सव होणार होता. सो त्यांना लास्ट इयर बोलवलं होतं म्हणून जो आयोजक होता त्यांनी पुन्हा एकदा ह्यावर्षी बोलवायला सांगितलं. सो मला फोन केला की शुभम ह्यावर्षी तुझा काम पाहिजे. आणि मी बोललो होतो की ह्यावेळेला मी माझ्याकडून फ्री देईन, फक्त मी जे बजेट टाकेन त्या बजेटमध्ये मला दुसरा कोणतरी आणायचा आहे. तो बोलला ठीक आहे. आणि त्याने पण चूक केलं की त्याने मला फोन केल्यानंतर पण माझ्या मित्राला फोन केलं की मी असं शुभमला बोलायचं तुम्ही पण या, तुमचं काय बजेट असेल तर शुभमशी तू डिस्कशन करून सांगा. मग त्याने मला फोन केला, अरे शुभम मला असा फोन आला होता, असं सगळा विषय आहे. मग मला राग ह्या गोष्टी झाला की माझ्याच गावातला माणूस मी त्याला फ्रीमध्ये द्यायला जातो आहे,
त्याने मला फोन केला तर त्याने माझ्याकडनंच काम घ्यावं. ह्या आधी तर त्याला मी दिलं होतं आणि त्या विश्वासानं जर तो मला पुन्हा फोन करतो त्याने माझ्यापर्यंतच लिमिटेड राहावं. तर जो त्याला फोन करतो आहे म्हणजे माझ्या मित्राला फोन करतो आहे इनडायरेक्टली, तर मग मला ह्याच्यामध्ये संबंधच ठेवायचा नाही. सो मग मी ह्याच्यातनं लेफ्ट झालो. आणि या मित्राने काय केलं होतं, मला बोलला की असं कोटेशन तू पास कर. 50,000चं कोटेशन दिलं. त्याच्यामध्ये काय काय व्हिडिओज कुठल्या वगैरे येतील ते सगळं सांगितलं. आणि मी दिलं कोटेशन, त्याला ते जास्त झालं वगैरे. आणि ह्याच्यामध्ये वाईट मी झालो की शुभम साखरकर 50,000चं कोटेशन टाकतो. हे माझ्याच माणसाच्या आयोजकाच्या मनात राहिलं माझ्याबद्दल. आणि तरी देखील गुहागरात येऊन बाहेरच्या माणसाने काम केलं. सो काय झालं, सांगायचं तात्पर्य ह्याच्यामध्ये एवढाच की जे काम आपल्याकडे राहायला पाहिजे ते आपलाच मित्र आपलीच मारून जातो आणि वर परत असं दाखवतो की बाई मी नाही केलं आहे, आयोजकांनीच केलं. म्हणजे तो माझा एक वेगळा बॅड एक्सपिरियन्स की यार मित्राने असं सांगायला पाहिजे होतं की शुभमचा कॉल झाला ना तुमचा, मग शुभमला सांगा, जर आम्हाला शुभमने बोलवतं आम्ही नक्की येऊ. हे तात्पर्य त्याच्यामध्ये की ओव्हरऑल स्टोरीमध्ये जे माझ्या मित्रांनी केलं नाही. सो ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणून कधी तुम्हाला अशी मित्र तुमचे येत असतील ना, तर एक म्हणतात ना त्यांच्याशी पर्सनल बॉन्ड वगैरे ठेवू नका, कारण कधी ना कधी त्याचा पण त्रास होतो आपल्याला. सो हा एक बॅड एक्सपिरियन्स. सो आता वळूया पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सकडे. पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स असा होता, तर ह्या बॅड एक्सपिरियन्समुळे जो तुम्हाला सेकंड नंबरला सांगितला, तर त्या बॅड एक्सपिरियन्समुळे मी मध्यंतरी मला वाटते की एक व्हिडिओ टाकला होता की मी यूट्यूब बंद करायला जातो आहे. सो तो टायमिंग असा होता ना की मला आता करायचंच नाही. पण मला त्याच्यातनंच 4-5 मित्रांनी बाहेर काढले, माझ्या फॅमिलीने बाहेर काढलं की तू ह्यांच्यासाठी करत नाहीस, तुझ्या 5,000 फॅमिलीसाठी करतोस, तुझे फॉलोअर्स आहे, जे तुझे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी तू करतोस. आणि म्हणून मग परत तिथनं पुन्हा आपण चालू केलेलं. सो हा आत्तापर्यंत होता आपला निगेटिव्ह एक्सपिरियन्स. आता पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स सांगतो. सुरुवात केली त्यामध्ये जास्तीत जास्त आपले व्हिडिओज ह्या शिमग्याच्याच व्हिडिओज आहेत. आणि बघायला गेलं तर आपल्या शिमग्यामध्ये संकासूर आपण जास्त दाखवलेला आहे. सो गुहागरमध्ये संकासूर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. सुरुवात केली त्यावेळेला फक्त मला एकच माहिती होतं की रांजणेवाडीचे संकासूर किंवा वरविलीतले शिंदेवाडीचे संकासूर, आणि बाकीचे संकासूर माहिती होते पण त्यांच्या प्रथा परंपरा ह्या काय माहीत नव्हत्या. सो एक संकासूर मी ज्यावेळेला शूट केलं त्यावेळी मला अनेक वेगवेगळ्या मंडळांमध्ये ओळखी झाल्या. बऱ्याचशा माहितीच मला त्या ठिकाणी भेटल्या. नमनाबद्दल देखील माहिती भेटल्या, म्हणजे नमनं कशी होतात, त्याच्यामध्ये स्त्री पात्र काय नसतं, पारंपरिक नमन पद्धतीचा जो पैसा असतो तो कुठे वापरला जातो, ह्या सगळ्या गोष्टींचा मला एक चांगला पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आला. म्हणजे चांगली माहिती भेटली. ज्या ठिकाणी मी फिरलो तर त्या ठिकाणचा मला पर्यटनीय अभ्यास थोडा कुठेतरी झाला. म्हणजे गुहागरमध्ये बघायला गेलं तर गुहागरचं पर्यटन कसं आहे, दापोलीचं कसं आहे, त्याच्यानंतर रत्नागिरीचं कसं आहे, ह्याबद्दलचा कुठेतरी अभ्यास मला झाला. परत ज्या ठिकाणी आपण फिरलो तिथल्या लोकांच्या भाषा, तिथल्या लोकांच्या चालीरीती किंवा तिथल्या लोकांची राहणीमान हे देखील समजलं. सो हे कुठेतरी पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स भेटले. सो आपल्याला कसं राहायला पाहिजे, आपण जर कोकणात असो आणि कोकणामध्ये आपण जर आपल्या मराठी भाषेत बोलायचं म्हटलं, बोली भाषेत बोलायचं म्हटलं तर कसं असायला पाहिजे आपली भाषा, ह्या सगळ्यांचा मला एक्सपिरियन्स आला. सो म्हणून मी आधीमध्ये आता ठरवलं असं की आपल्याला जी आपली भाषा आहे ती तशीच आपण बोलायची. म्हणजे एकदम सोफिस्टिकेटेड जो मध्ये मी बोलतो तर म्हटलं आता आपल्या भाषेवरती आपण थोडंसं बोलायचं, जेणेकरून आपल्याला अजून 4 माणसं कनेक्ट होतील. सो असा होता आपला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्सपिरियन्स. आत्ता इथून पुढे आत्तापर्यंत जे आपण ज्या व्हिडिओ केलेल्या त्याच्यामध्ये आपण परंपरा, त्याच्यानंतर जुनी मंदिरं असतील किंवा शिमगा असेल, त्याच्यानंतर पर्यटनीदृष्ट्या काही व्हिडिओज असतील, म्हणजे काही ठिकाणं असतील, त्याच्याबरोबर दोन ट्रॅव्हल ब्लॉग, पर्सनल ब्लॉग, बिहाइंड द सीन, कल्चरल ब्लॉग्स, अशा सगळ्या आपण व्हिडिओज आपण आत्तापर्यंत केलेल्या. सो नवीन करायचं काय प्रयत्न आहेत. सो आता पहिला प्रयत्न असा आहे की जुनी घरं, जुन्या वास्तू, जुनी मंदिरं ज्यांचा कुठेतरी भविष्यामध्ये आता ती मिटत जातील, म्हणजे जो त्यांचा जुनेपण असेल तो आता पुढे राहणार नाही. बेसिकली बघायला गेलं तर जुनी घरं, जुन्या वास्तू आता बघायला भेटतात आपल्याला, पण मोडकळीस आल्यात. तर ती एक आठवण म्हणून आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठेवायचे. सो त्याच्या रिलेटेड आपण व्हिडिओ करू. व्हिडिओतनं अजून एक तेच सांगतो की समजा आपल्याकडे गुहागर असू दे, कोकण असू दे, कुठेही आपली जुनी वास्तू असेल तर आपल्याला कमेंट करा, आपण तुमच्या वास्तूचे व्हिडिओ करू फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्या मागचं रिझन एवढंच की जेणेकरून लोकांना कळेल की जुनी घरांमध्ये राहणीमान कसं असायचं, 9 कुटुंब 10 कुटुंब एका घरामध्ये कशी राहायची, मग त्या घराची रचना कशी असायची,
घरामध्ये आता बघायला काय तर उन्हाळा चालू झाला आहे, आता म्हणजे बऱ्यापैकी उन्हाळा चालूच झाला. सो उन्हाळ्यातसुद्धा व्हेंटिलेशन कसं असायचं आणि त्या घरांमध्ये गारवा कसा असतो, अजून देखील जुन्या घरांमध्ये गारवा बघायला मिळतो, जो आपल्या सिमेंटच्या पत्र्याच्या घरात भेटत नाही तो. सो त्याच्याबद्दल देखील आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो. सो असा एक जुन्या वास्तू दाखवण्याचा फॉर्मॅट आपला किंवा प्रयत्न असणार आहे. त्याच्याबरोबरच सध्या मी गुहागराचं पर्यटन कसं वाढावं ह्याच्यावरती प्रयत्न करणार आहे. म्हणजे पहिलं गाव, त्याच्यानंतर मग बाकीचा. जर कोकणाचाच विकास करायचा असेल किंवा पर्यटनीयदृष्ट्या जर व्हिडिओच्या माध्यमातून, तर पहिलं मी माझ्या गावाचा विचार करेन. सो मी गुहागरचं पर्यटन कसं वाढावं यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओज बनवेन. मग त्याच्यामध्ये गुहागरमध्ये अशी काही ठिकाणेच असतील ज्या ठिकाणी पब्लिक गेलं नाही, ती ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करेन. फक्त एवढंच आहे की गुहागरमध्ये तुम्ही येत आहे ना आपले व्हिडिओज वगैरे बघून, तर त्या ठिकाणचं पावित्र्य पण राखा आणि त्या ठिकाणी असं काय करू नका जेणेकरून लोकल पब्लिकला पण प्रॉब्लेम होईल, म्हणजे गुहागरकरांना प्रॉब्लेम होईल. आणि एवढं तर 100% सांगतो की गुहागरामधली आमची माणसं म्हणजे इतकी चांगली आहेत की बाहेरच्याच वेलकमच करतील. सो गुहागरमध्ये कधी आपल्या व्हिडिओ जर बघून आलात कुठल्या ठिकाणाला, तर नक्कीच त्या ठिकाणाचं पण पवित्र राखा आणि मस्त एन्जॉय करून जावा. सो गुहागरचं पर्यटन वाढीसाठी आपण काही ना काहीतरी प्रयत्न करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त जर नवीन काय करायला भेटलं तर नक्कीच करणार. मला फक्त आयडियाज द्या. जर तुम्हाला काय सुचत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की शुभम अशा व्हिडिओज पण कर किंवा आमच्याकडे येऊन अशी व्हिडिओ करून जा, तरीसुद्धा आपण करू. सो असा एकंदरीत आपला नवीन व्हिडिओ करण्याचा फॉर्मॅट असणार आहे सध्याच्या घडीला. आता एंड ऑफ द टॉपिक म्हणजे व्हिडिओच्या शेवटीला मी एवढं सांगेन की जर तुम्ही आपल्या व्हिडिओज बघून गुहागरमध्ये एखादं ठिकाण जर बघायला येत आहे किंवा शूट करायला येतं ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणून, किंवा तुम्ही कंटेंट क्रिएटर ह्या क्षेत्रामध्ये, सोशल मीडिया क्षेत्रामध्ये, यूट्यूब क्षेत्रामध्ये जर नवीन आहात, तर तुम्हाला काय करायला पाहिजे. पहिलं तर म्हणेन, जर तुम्ही आपल्या व्हिडिओज बघून जर गुहागरमध्ये शूट करता येऊन किंवा आपल्या व्हिडिओज बघून कुठे जाऊन शूट करताय, तर पहिली तर काळजी घ्या स्वतःची. आणि व्हिडिओज करण्यामागचं स्वतःचा काहीतरी एक मोटिव्ह ठरवा की मला हा व्हिडिओ का टाकायचा आहे यूट्यूबवरती. मी तुम्हाला सांगितलं अर्निंगसाठी म्हणून यूट्यूब हा उपाय नाही आहे. त्याच्यातून एक फायदा आहे की तुम्ही तुमचं चांगलं आउटपुट द्या, जेणेकरून तुम्हाला कुठे ना कुठेतरी प्रमोशन्स वगैरे भेटतील. हे पुढचा विषय आहे. मेन सांगायचं एवढंच आहे की जर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये येत आहे तर 100% स्वतःचा प्रयत्न करा आणि कंटिन्युटी, सातत्यता ठेवा. कारण काय आहे की तुम्ही आज एक व्हिडिओ टाकलात, 10 दिवसांनी एक व्हिडिओ टाकलात, तर तो मधला गॅप असतो ना, तर तो भरून निघत नाही. आता एखादा वर्कर समजा 30 दिवस कामाला गेला तर त्याची 30 दिवसाची प्रेझेंट लागते, तर त्याला पगार भेटतो. यूट्यूबची पण थेरी अशीच आहे की तुम्ही 10 दिवस व्हिडिओज टाकल्या तर यूट्यूबच्या ॲल्गोरिदममध्ये यूट्यूबला दिसतं की तुम्ही 10 दिवस व्हिडिओ टाकताय, म्हणजे तुम्ही 10 दिवस तिथे जेन्युइन काहीतरी करताय. सो एक कंटिन्युटी ठेवायला लागते. महिन्याभरात एक टार्गेट ठेवा की ॲटलिस्ट 15 व्हिडिओज तरी. आणि असं नाही की प्रत्येक वेळेला तुम्हाला कुठेतरी जाऊन डेस्टिनेशन व्हिडिओज करायला हव्या पाहिजे, तसं कायच नाही. तर तुमच्याकडे स्वतःच्या घरात तुम्ही कंटेंट क्रिएट करू शकता. काय जणांना आता बघायला गेलात ना, तर मला वाटतं स्केच आर्टिस्ट असतात काय जण, काही म्युझिशियनसुद्धा असतात, काही चांगले बेस्ट एडिटर असतात, फोटोग्राफी असेल किंवा ज्या क्षेत्रात, काही अभ्यासात चांगले हुशार असतात. सो तुम्ही तुमचा जो चॅनल आहे ना, तो असा बनवा की ज्याच्यामध्ये क्लिअरली पहिलं सांगायचं की 2 टाईपचे व्हिडिओ असतील, एक ट्रॅव्हल आणि एक डेली. सो डेलीमध्ये तुम्ही काय सांगाल किंवा काय दाखवाल लोकांना, त्या टाईपचे व्हिडिओज तुम्ही तिथे बनवा. म्हणजे जर ह्या क्षेत्रामध्ये येता कुठेतरी जर आपल्या घरातला सपोर्ट भेटतो आहे, तर मग तो सपोर्ट आणि घरातल्यांच्या म्हणजे इच्छा असतात किंवा घरातल्यांना असं वाटतं की आमच्या मुलाने, आमच्या मुलीने कुठेतरी काहीतरी चांगलं करावं. सो त्यांचा शब्द पाडून देऊ नका, एवढं सांगायचं आहे. सो असा ओव्हरऑल सांगेन. बाकी ॲक्सेसरीजमध्ये सध्या तरी काहीच प्रयत्न करू नका, कारण हा सोशल मीडिया आज आहे, उद्या नाही. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये टिकायचं आहे तर तुम्हाला तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्येच फक्त 100% देण्याचा प्रयत्न करा. आणि जे व्हायरल ट्रेंडिंग कंटेंट असतं त्याच्यावरती जास्त काम करा. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजला जास्त प्राधान्य असतं. म्हणजे जर मी एखादा व्हिडिओ यूट्यूबवरती बघत असेल, तर मग मी त्या व्हिडिओतनं काय बघतो की मला काय माहिती भेटेल. सो तुम्हाला जर व्हिडिओ तुमचा बघावा असं वाटत असेल ना, तर तुम्ही त्याच्यातनं काय माहिती द्याल पब्लिकला ते बघा. अदरवाईज मग एक शौक म्हणून करता फक्त ते प्रॉपर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे भले तुम्हाला माहिती देताना आली तरी चालेल प्रॉपर, पण जी काय माहिती द्याल त्याचा पहिला तुम्ही एक्सपिरियन्स घ्या आणि त्या एक्सपिरियन्सच्या जीवावरती काही ना काहीतरी थोडं काय म्हणा थातुरमातुर वगैरे काहीतरी यूट्यूबवरती टाका, पण प्रॉपर टाका. यूट्यूबचा अल्गोरिदम खूप कडक आहे. ज्यावेळेला मी सुरुवात केली होती तो 4-3 वर्षापूर्वी, त्यावेळेला वेगळा होता.
आत्ताचा यूट्यूबचा अल्गोरिदम परत वेगळा आहे आणि हा दिवसाला बदलत पण असतो, कधी कधी महिन्याला पण अल्गोरिदम चेंज होत असतो, नवीन नवीन नियम वगैरे त्याच्यामध्ये वाढत असतात. सो ह्याच्यावरती पण लक्ष द्यावा. आणि शेवटला तेच सांगेन की ॲक्सेसरीजमध्ये विनाकारण खर्च करू नका. जे आहे त्याच्यामध्येच कंटेंट करा आणि कधी काय वाटलं तर मला नक्की DM करा. इंस्टाग्रामवरती आपण आता जास्त ॲक्टिव्ह असतो. सो शुभम साखरकर ब्लॉग्स हेच आपलं DM इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. सो त्याच्यावरती DM करा. काय मदत लागली तर आपण नक्की तुम्हाला मदत करू. फक्त एवढंच आहे की जे माझे 5,000 फॅमिली फॉलोअर्स किंवा आपले सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांनी मागे राहता कामा नये आणि आपल्या कोकणाचा, आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या मराठीचा झेंडा हा जसा रोवायला आपल्याला संधी मिळेल तसं आपण रोवायला पाहिजे. सो चला, असं एकंदरीत आपली चर्चा एक मनातल्या काही गोष्टी आज बोलायच्या होत्या. दरवेळेला आपण कंटेंटवरती बोलतो किंवा एखाद्या व्हिडिओवरती आपल्या म्हणजे एखाद्या कंटेंटवरती व्हिडिओज असतात. म्हणजे कुठे समजा आपण काय कुठे फिरायला जातो वगैरे काय, अशा बेसिकली फक्त त्या व्हिडिओज असतात. आज पर्सनली मला थोडासा वेळ होता आणि आज म्हटलं की चला आपले जे 5,000 फॅमिली मेंबर्स आहेत, जेन्युइन फॅमिली मेंबर्स आहेत, ज्यांना खरोखर वाटतं की ह्याच्या पुढे पण आपण काहीतरी करावं, त्यांच्यासोबत आपण काही गोष्टी शेअर कराव्यात. सो म्हणून आपण शेअर केल्या. सो तुम्हाला हा ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय बघायला आवडेल किंवा तुमचे काय प्रश्न असेल तर ते मांडा, जेणेकरून आपण पुढचा क्वेश्चन अँड आन्सरचा पण व्हिडिओ घेऊन येऊ. सो चला, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.